हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशनचा पार्ट 4. तर बघा, थर्ड पार्टमध्ये आपण इथपर्यंत ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया फोर्थ पार्टला. तर सुरुवातीला इथे तुम्हाला विचारला आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, हॅव यू सीन वेन्स लाईक द पम्पकिन, द रेलरोड क्रीपर, कवली, वॉटरमेलन ऑर द ग्रेपवेन? हाऊ डू दे ग्रो? तर स्टुडंट्स, इथे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही वेली बघितल्यात का? तर कशा कशाच्या? पम्पकिनची वेल बघितली आहे का, म्हणजे भोपळ्याची, त्यानंतर रेड रोड क्रीपर किंवा कवली किंवा वॉटरमेलन किंवा अंगुराची, वॉटरमेलन म्हणजे टरबूज किंवा द्राक्षांची वेल तुम्ही बघितलेली आहे का, आणि ते कशा प्रकारे वाढतात? तर बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये खाली दिसत असेल की आता अंगुराची वेल जी आहे, तर अंगूरचं वजन एक कमी असते, त्याच्यामुळे वेल जी आहे ती अंगुराची ही एका वर्टिकली वाढत असते. म्हणजे सपोज लाकडाचा किंवा कशाचा जर आपण त्याला सपोर्ट दिला तर ती अशी वर्टिकली ग्रो करत असते. पण वॉटरमेलन किंवा भोपळा म्हणजे पम्पकिन हे वजनाने जड असतात. आता यांची ग्रोथ वर्टिकली होणार का? नाही. तर हे कुठे येतात? जमिनीवर यांच्या ज्या वेलीची काय वाढत असते. त्यामुळे जे मोठाले फळ आहेत त्यांचं वजन जास्त आहे, त्यांची ग्रोथ जी आहे ती हॉरिझॉन्टली होत असते, आणि जे वजनाने कमी असणारे फळ आहेत जसे की मनी प्लांट वगैरे किंवा ग्रेप्स, यांची जी वाढ आहे ती वर्टिकली होत असते. तर स्टुडंट्स बघा, आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं की वेन्स म्हणजे काय, वेलीबद्दल आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. सो सम वेन्स नीड वर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. वर्टिकल सपोर्ट बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की काही वेलींना वाढीसाठी काय वर्टिकल म्हणजे अशा उभ्या आधाराची गरज असते. देन वाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड, आणि काही जशी चित्रात दाखवल्याप्रमाणे भोपळ्याची असो किंवा वॉटरमेलनची म्हणजे टरबूजाची वेल काय असते, ग्राउंडवर स्प्रेड होत असते, या प्रकारे जमिनीवर स्प्रेड होत असते. देन क्लाइंबर लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स. आता मनी प्लांट आपण नॉर्मली आपल्या एरियामध्ये नॉर्मली कुठे आपल्याला आढळून येतं. तर बघा, मनी प्लांटच्या वेलसाठी यांनी काय सांगितलेलं आहे, क्लाइंबर लाईक मनी प्लांट हॅव अ एरियल रूट, की मनी प्लांटचे रूट्स काय असतात, एरियल्स असतात. अँड हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल दॅट लुक लाईक अ स्प्रिंग. आता बघा, हा जो तुम्हाला इथे पोर्शन दिसत आहे, हा याला काय म्हटलं जातं, टेंड्रिल. हा असो किंवा हे काय टेंड्रिल आहेत. तर मग टेंड्रिल म्हणजे काय, एक स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. देन ऑफ वॉट यूज कुड दे बी? टच द स्टीम ऑफ एनी विन्स, वॉट डू यू फील? तर स्टुडंट्स, आपल्याला काय विचारलं की या टेंड्रिलचं नेमकं काम काय असतं. त्यानंतर तुम्ही कोणत्या वेन्सच्या स्टेमला हात लावून बघितलेला आहे का, आणि त्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? तर बघा, ह्या टेंड्रिलचं काम काय असते आपण सुरुवातीला बघूया. तर कोणताही जो वेल आहे, आता हा वेल जर या सपोर्टच्या द्वारे जर तो वर अशी वाढ होत असेल त्याची, तर टेंड्रिल काय करतात, या सपोर्टला असं असं राऊंड राऊंड त्याला एक ग्रीप पकडून घेतात. त्या सपोर्टला टेंड्रिल काय देतात, एक ग्रीप म्हणून एक पकड मजबूत करतात त्या वेलीची. त्यानंतर जर आता आपण कुठल्याही वेलीच्या स्टीमला म्हणजे खोडाला जर हात लावलं, तर ते श्रब्सच्या म्हणजे ट्रीजच्या किंवा हर्ब्सच्या तुलनेमध्ये काय असतात, हे खूप लवचिक असतात, कवळे असतात, आणि यांचा जो कलर आहे तो ग्रीन असतो, आणि ते काय असतात, आपल्या हाताला एक नरम लागतात. आता बघा, इथे तुम्हाला हायलाईटमध्ये काय दिलेलं आहे, द स्टीम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल. याचे जे स्टेम आहे ते कसे असतात, खूप फ्लेक्झिबल असतात, त्यानंतर सॉफ्ट असतात, नरम असतात, आणि ग्रीन कलरमध्ये असतात. इट ग्रो रॅपिडली विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट. जर आपण कुठल्या वेळेला जर या प्रकारचा सपोर्ट दिला तर त्यांची जी वाढ आहे ती खूप रॅपिडली होते, खूप फास्ट होते. देन कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, हाऊ मेनी ट्रीज डू क्रॉप लाईक बाजरा, वीट, कॉर्न, रॅडिश, मेरीगोल्ड, लाय? तर बघा, इथे आपल्याला विचारले की बाजराचं जे झाड आहे म्हणजे बाजरी, त्यानंतर गहू, कॉर्न, रॅडिश आणि मारीगोल्ड यासारख्या जे झाडाचा लाईफ स्पॅन आहे तो किती असतो हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, आता याच्याबद्दलच आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे. द लाईफ सायकल ऑफ अ प्लांट लाईक जवार अँड सनफ्लावर. इथे सुरुवातीला सांगितलं की जवार आणि सनफ्लावर या प्लांटची जे लाईफ सायकल असते किंवा त्यांचा जो जगण्याचा काळ असतो तो कंप्लीट 1 इयर असतो. कंप्लीट 1 इयर असल्यामुळे या प्लांट्सला म्हटलं जातं ॲन्युअल प्लांट्स. 1 वर्ष, ॲन्युअल म्हणजे काय, वार्षिक. तर ॲन्युअल प्लांट्स म्हणजे काय, 1 वर्षासाठी यांचा लाईफ स्पॅन असतो, म्हणून यांना ॲन्युअल प्लांट्स म्हटलं जातं. देन द लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक कॅरोट, बीटरूट इज ऑफ 2 इयर. बघा, कॅरोट आणि बीटरूट यासारख्या प्लांट्सची जी लाईफ स्पॅन आहे ती 2 इयर्स असते, त्यामुळे या प्लांट्सला बायनियल म्हटलं जातं. देन श्रब्स लाईक हिबिस्कस अँड ओरिएंडर अँड ट्रीज लाईक मँगो, गुलमोहर.
लिव्ह फॉर अ सेव्हरल इयर अँड बिअर फ्लावर्स अँड फ्रूट दे कॉल्ड पेरिनियल. तर बघा लास्ट पार्टमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की काही श्रब्स, तर श्रब्स कोणकोणते, हिबिस्कस किंवा ओरिएंडर, किंवा काही ट्रीज जसे की मँगोज असो किंवा गुलमोहरचं. तर हे श्रब्स किंवा हे ट्री काय करतात, काही वर्षासाठी जगत असतात, किंवा जे ट्रीज आहे हे भरपूर वर्ष त्यांचे जीवन जगत असतात. त्यामुळे जे ट्रीज किंवा जे श्रब्स खूप वर्षासाठी जिवंत राहतात किंवा फ्लावर्स किंवा फ्रूट्स देत असतात, अशा ट्रीजला किंवा अशा श्रब्सला पेरिनियल्स असं म्हटलं जातं. पेरिनियल्सबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. देन अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल, बायनियल अँड पेरिनियल. तर बघा आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्लांटच्या लाईफस्पॅनवर सुद्धा आपण प्लांटला 3 ग्रुपमध्ये डिवाईड करू शकतो. ते म्हणजे ॲन्युअल, बायनियल आणि पेरिनियल. 1 वर्ष जगणारे, 2 वर्ष जगणारे आणि अनेक वर्ष जगणारे. आता पुढे आपल्याला काय परत विचारलेलं आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, डू विच पार्ट ऑफ द प्लांट आर बटरफ्लायज अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड, की प्लांटच्या कोणत्या पार्टकडे बटरफ्लाय आणि इन्सेक्ट अट्रॅक्ट होत असतात. तर ऑफकोर्स फ्लावर्सकडे, कारण की फ्लावर्सच जे प्लांटचं एकदम अट्रॅक्टिव्ह पार्ट असतं, कलर वगैरे छान असं डार्क कलरमध्ये असतात. त्यामुळे फ्लावर्सला बघून कुठलेही बटरफ्लायज किंवा इन्सेक्ट काय अट्रॅक्ट होत असतात. देन प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग फ्लावर्स, फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांटची डेफिनेशन दिलेली आहे, प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स. ज्या प्लांट्सला फ्लावर येतात, ज्या प्लांट्सला जे प्लांट्स फ्लावर प्रोड्यूस करतात त्यांना फ्लावरिंग प्लांट्स असं म्हणतात. वाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट. बघा, द प्लांट दॅट नेवर बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट. नॉन फ्लावरिंग प्लांटची सुद्धा तुम्हाला इथे डेफिनेशन दिलेली आहे. देन नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन लाईक रूट, स्टेम आणि लिव्स. इथे आपल्याला काय म्हटलं की जे नॉन फ्लावरिंग प्लांट्स असतात की ज्यांना फुलं येत नाही, त्या झाडांना रूट, स्टेम आणि लिव्स यासारखे ऑर्गन्स नसतात. आता बघा, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करू शकता. त्यानंतर विचारलेले तुम्हाला, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये वर्ल्डमधलं सगळ्यात लार्जेस्ट जे फ्लावर आहे ते आढळून येते. तर त्या फ्लावर सगळ्यात मोठं म्हणजे नेमकं किती मोठं, तर त्याची जी डायमीटर आहे ती आपल्याला दिलेली आहे 1 मीटर. त्याची जी डायमीटर आहे म्हणजे ही डायमीटर म्हणजे 2 कडांना जोडणारी एक स्ट्रेट लाईन, तर ही डायमीटर किती आहे, 1 मीटर एवढी त्याची डायमीटर आहे. आणि त्या प्लांटचं नाव काय सांगितलं आहे तुम्हाला, रॅफर्शिया आर्नोल्डी, हे त्या फ्लावरचं नाव सांगितलं. हे जगातलं सगळ्यात मोठं फ्लावर आहे आणि इंडोनेशियामध्ये आढळून येते. देन द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर इज ऑफ द प्लांट कॉल्ड लोफिया ऑर डकवेड. आता सगळ्यात लहान फ्लावर याची तुम्हाला डायमीटर सांगितलेली आहे 0.5 mm आणि याचं नाव काय, लोफिया. डब्ल्यू आहे, याला आपण काय म्हणणार, लोफिया किंवा डकवेड. हे एकाच फ्लावर्सचं नाव आहे, त्याचं इथे तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे. तर बघा, हे सगळ्यात छोटं आहे वर्ल्डमधलं आणि फ्लावर, आणि हे वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं फ्लावर, दोन्हीच्या डायमीटरसुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. देन कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, इथे काय विचारलं तर कॅन यू टेलमध्ये, वेअर डज द पोमोग्रेनेट श्रब ग्रो. पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबाचं जे श्रब आहे, डाळिंबाचं जे झाड आहे ते नेमकं कुठे उगवतं, तर डाळिंबाचं झाड नॉर्मली जमिनीवर येत असतं. देन वेअर डज द लोटस ग्रो, की आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की लोटस म्हणजे कमळाचं फूल किंवा कमळाचं झाड कुठे उगवतं. तर बघा, कमळाची झाडं हे नेहमी पाण्यावर उगवत असतात, पाण्यावरच आपण कमळ बघतो. पण पाण्यावर मग प्रत्येकच पाण्यावर कमळ उगवतात का, नाही. तर ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण, जे पाण्याचं वाहण्याचं प्रमाण आहे जे काही प्रमाणामध्ये जर स्थिर असेल, जशी की आता खूप वाहणारी जर नदी असेल तर तिथे लोटस दिसतील का आपल्याला, नाही. पण ज्या ठिकाणी पाणी काय स्थिर आहे, स्थिर स्थितीमध्ये आहे, त्या ठिकाणी लोटस येतात. देन थर्ड क्वेश्चन आहे, वेअर डू बुलरशेस द रेल रोड क्रिपर ग्रो, की बुलरशेस आणि रेलरोड क्रिपर हे नेमके कुठे वाढतात. तर बघा, रेलरोड क्रिपर हे नेमके बघा जशी की रेल्वे स्टेशनच्या बाजूला, रेल्वेची जी पटरी असते त्याच्या बाजूला, किंवा आपल्या कंपाऊंड वॉलमध्ये सुद्धा या क्रिपर्स या वेन्स ज्या आहेत त्या ग्रो होत असतात. देन फोर्थ क्वेश्चन आहे, वेअर डज द डॉडर प्लांट ग्रो. आता बघा, आपण फर्स्ट पार्टमध्येच बघितलं होतं, डॉडर हे हेटेरोट्रॉपिक प्लांट्सचं एक्झाम्पल आहे. हेटेरोट्रॉपिक म्हणजे असे प्लांट्स जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. त्यामुळे डॉटर प्लांटची जी ग्रोथ आहे
ही कधीही दुसऱ्या प्लांटच्या वर होत असते, बिकॉज ते अन्नासाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. देन वी सी डिफरंट प्लांट ग्रोईंग इन डिफरंट प्लेसेस अराउंड अस. आपण आपल्या सभोवताल काय बघत असतो, बरेच प्लांट्स बघत असतो आणि त्यांची जी वाढण्याची जी जागा आहे, प्रत्येक प्लांट्स काय वेगवेगळ्या ठिकाणी ग्रो करत असतात. देन प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर द प्लेस वेअर दे ग्रो. तर बघा, प्लांट्स नेमके कुठे ग्रो करत आहेत, त्यांचं हॅबिटॅट काय, या बेसिसवर आपण सुद्धा प्लांटला क्लासिफाय करू शकतो. मग नेमकं कोणकोणत्या ठिकाणी झाडं वाढत असतात? सो लँडवर, जमिनीवर. देन वॉटर, पाण्यामध्ये सुद्धा काही प्लांट्स वाढतात. त्यानंतर मार्शी एरिया म्हणजे दलदलीच्या प्रदेशात. देन डेझर्ट, वाळवंटातसुद्धा काही प्लांट्स आढळून येतात. अँड इवन इन अ बिग ट्री आर द व्हेरियस हॅबिटेट्स ऑफ प्लांट्स. आता बरेच इथे काय सांगितलं, बिग ट्री म्हणजे मोठ्या मोठ्या झाडांवर सुद्धा काही प्लांट्स अजून आलेले असतात, जसं की वेली वगैरे मोठ्या झाडांवर आपण सुद्धा बघू शकतो. त्यानंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. सो इथे सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले, सो हे तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत डिस्कस करू शकता. तर स्टुडंट्स, यासोबतच आपला पार्ट 4 कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स.